जमलेल्या माझ्या तमाम बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, मी पुन्हा एकदा वाराणसी नंतर एका ट्रिपला जात आहे. ट्रिप फक्त आज रात्रीचीच म्हणा, ती ट्रिप तुम्हाला मी दाखवतो. नमस्कार, मी हितेश प्रमोद यशवंतराव आणि हा माझा भाऊ तनिष आणि दुसरा माझा भाऊ किरण. नमस्कार. आम्ही तुमचं या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आम्ही सध्या नाईट ट्रिप म्हणू शकतो आपण याला, नाईट ट्रिपला जात आहे आणि ही एक विस्मरणीय ट्रिप होईल जितपत मला माहिती आहे, कारण मागच्या वर्षी पण मी या ट्रिपला गेलो होतो. तर आजही आम्ही निघालो आहोत. तर तुम्हाला लवकरच मी सांगेल की आम्ही कुठे गेलो होतो आणि काय नक्की आम्ही काय करणार आहोत, काय नाही. एवढ्या रात्रीमध्ये हिंट मधून तुम्हाला एक सांगतो की याच्या डोक्यावरती जी टॉर्च तुम्ही बघत आहात ही फक्त ट्रेकर्स लोक घालतात, अदरवाईज जे ॲडव्हेंचर करतात लाईफमध्ये ते. तर मी तुम्हाला नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये कळवत आहे की आम्ही काय केलं. सो बाय बाय, भेटू लवकरच. नमस्कार मंडळी, जसं की मी तुम्हाला पाठच्या ब्लॉगमध्ये बोललोच होतो की आम्ही कुठे जाणार आहोत आणि कसं जाणार आहोत किंवा काय आमचा प्रवास उत्तम पद्धतीने पार झालेला आहे. अवघ्या 15 मिनिटाचा प्रवास होता. तर आम्ही आता इकडे कशासाठी आलो आहोत तर तुम्ही ही गर्दी बघा. सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला गर्दी दाखवतो. ही गर्दी बघा तुम्ही. ही जी मुलांची जी गर्दी आहे ती फक्त एका कारणाने आहे. तर ते कारण फक्त हे आहे जे याच्या हातामध्ये आहे. तर मित्रांनो मी बघू शकता आता आपला पार्ट 2 चालू झालेला आहे. अशा प्रकारे आम्हाला पहिली गडी बाद भेटलेला आहे. दाखव इकडं, दाखव. अशा प्रकारे हे बघा तुम्ही बघू शकता, मुठिया किंग बंड्या दादा. अशा प्रकारे आम्हाला एक मुठा भेटलेला आहे आणि अशा प्रकारे आम्ही 5 गडी बाद केलेले आहेत मित्रांनो. आम्ही येतात लीडवर येत. आणि तुम्हाला काय तुमचा अनुभव काय, डोक्याला लाईट बीट लावून आला तुमचा अनुभव काय? प्रचंड भारी अनुभव आहे. हे असे जे खेकडे आम्ही जमा करतोय ते आम्ही जे खाणार आहेत, जे उद्या डोका खाली काय म्हणजे दिसणार नाही. आता बोल, आता बोल. आम्ही उद्या हे प्रचंड खेकडे खाणार आहेत आणि आम्हाला जवळजवळ आतापर्यंत एक 20-25 खेकडे भेटलेले आहेत आणि आम्ही पुढचे पकडायला जात होतो आणि तुम्ही बघत आहात. अशा प्रकारे तनिष तानाजी सुराव यांनी आम्हाला दुसरा गडीवाद केलेला आहे. तनिष, तुम्हाला कसं वाटतं, अनुभव कसा आहे तुमचा? अनुभव पहिल्यांदा आलोय, चांगला अनुभव आहे, मजा येते. अजून तरी मजा येते पावसामुळे. मग मित्रांनो 1 मिनिट, आपला कॅमेरा जरा भिजलेला आहे. काहीच आपल्याला एक खेकडा भेटलेला हा बघा, ही चिंबोरी. आणि आपण यांना असा दाबून, थोडी फाटेल पण अभिमान वाटेल मित्रांनो मला खूप. आणि मी चिंबोरी पकडलेली अशा प्रकारे पकडायची आणि आपण थैलीमध्ये टाकायची. तर बाय बाय. ते नाही सोडून नाही. मी हितेश प्रमोद यशवंतराव परत एकदा तुमचं ब्लॉगमध्ये स्वागत करतो. जसं की आपण काल खेकडे पकडून आणलेले आहेत, तर आपल्याला आज त्याची भाजी बनवायची आहे. पण त्याच्यामधल्या खेकडे पकडण्यानंतर आणि भाजी बनवण्याच्यामध्ये एक त्याची प्रक्रिया असते, ते म्हणजे ते साफ करणं किंवा त्याचे नांगे वगैरे म्हणणं. तर ती प्रक्रिया कशी आहे तर आमचे भाऊ ते करत आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. किती दिवस राहते तुम्ही बघताय, नांग्यामध्ये तुम्हाला काटा अटकवायचा आहे आणि मग नंतर मोठा नांगा मोडायचा आहे, जेणेकरून शिजवताना कोणालाही ते पकडायला नको. मोठा नांगा आपण शक्यतो टाकून देतो, पण जर मोठा असेल तर तो ठेवतो, अदरवाईज आपण मोठा नांगा ठेवतो. पाय सगळे काढतो आणि आपण फक्त मधला भाग घेतो. इकडे आपला तनिष भाऊ पण करत आहे. हा या फील्डमध्ये नवीन आहे, पण हा शिकतही आहे आणि उत्तम पद्धतीने कामही करत आहे. त्याच्यानंतर आपले सुपरवायझर किरण यशवंतराव पण आहेत आणि आमचे गाईड अण्णा.